हॅलो, चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे ना आपल्याला असा छान मस्त मेनू बनवायचा आहे. आज तुम्ही बघितले काय मी करते. शेंगदाणे, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे. एक साईडला 2 बटाटे, एक कबर साबुदाणा आपण भिजत टाकलेला होता. तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये ना मी मस्त असं मीठ टाकते छान. आणि साबुदाणा आहे ना आदल्या दिवशीच भिजत टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडं जास्त टाकायचं म्हणजे साबुदाणा छान भिजला जातो. हा शेंगदाणा, हिरवा मिरचीचा कुटा आपण करून घेतलेला आहे आता मस्त. आणि हे सगळं आहे ना मिक्स करायचं आहे आपल्याला. याचा ना मस्त पिठाचा गोळा असा बनवायचा आहे. कोथिंबीर पण टाकलेली आहे मी. आपल्याला आवडत असेल तर टाकायची, नाही तर मग तसं काही नाही. आता मला काही उपास वगैरे काही नाही, तरी पण मग मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. शक्यतो उपासाला कोणी कोथिंबीर खात नाही. तर असा मस्त पिठाचा गोळा आता मी याचं मस्त साबुदाण्याचा असा मस्त मिक्स करून असा मस्त पीठसारखं असं मळून घ्यायचं आहे छान याला एकत्र. एकजीव करायचे. आज आहे ना थोडंसं माझ्या बोटाला लागलेलं आहे एक हाताला. माझ्या हाताला आहे ना थोडंसं लागलेलं आहे बोटाला. तुम्ही साईडनी बघू शकता असं एका बोटाला थोडा टीप लावलेला आहे मी. तर काय अडचण नाही, आपलं काम चालू आहे आता. काम तर काही बंद करायचं नाही आपल्याला. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते अशी पट्टी. असं थोडंसं बँडेज वगैरे लावून घेतलेलं आहे आपण त्याला. बँडेज लावून आहे ना काम चालू आहे आपलं, तर काही अडचण नाही. चला तर आपलं पुढचं बघा तुम्ही काय काय बनवते मी आता पटापट. तर असं मस्त आता काढून घेते एका हाताने छान मस्त. सगळं मटेरियल टाकून झालेलं आहे. मस्त गोळा बनवायचा आहे आणि हातावर आहे ना याचे छान छान असे गोल रोल बनवायचे आपल्याला मस्त. तर माझ्या कोणत्या ताई रेसिपी बनवतात त्या मला सगळ्या सांगणार आहे का, मी पण असंच बनवतो. तर ही रेसिपी तुम्ही बघू शकता. असं छान मस्त गोल पिठासारखा गोळा मस्त मळून घेतलेला आहे. आणि आता मस्त आहे बघा, हाताला थोडंसं तेल लावायचं आहे अगोदर. हाताला तेल लावलं का चिपकत नाही, काहीच नाही. आणि एका हाताची मदत त्याला लागतेच. एका हाताने तो मेनू जमत नाही. तर आता बघा असे गोल गोल मॅश मस्त एकदम छान सर्कल करायचे राऊंड मस्त असे गोल गोल. आणि तुमच्या आवडीनुसार करा, छोटे मोठे आपल्या आवडीनुसार करायचे. आता मी माझ्या आवडीनुसार हे बनवते. तर तुम्हाला कसे वाटतंय बघा बरं. आता मस्त असे चाललेले आहे माझी मस्त कामं पटापट. आणि हे ना आता कढईत मी तेल ठेवलेले एक साईडला तापायला, ते तुम्हाला दाखवते मी आता. तेल तापून झालं की आपण अगदी पटापट त्याच्यामध्ये ते सगळं एक एक दोन दोन असे सोडणार आहे त्याच्यामध्ये. आता हे तेल आहे ना आपलं गरम झालेलं आहे इकडे छान मस्त. आणि बघा हे तुम्ही बघताय आता कशी छान मस्त बनवली. अगदी 1 कप भर साबुदाण्यामध्ये भरपूर मस्त होतात. 2 ते 3 बटाटा वगैरे टाकायचे आपल्याला किसून त्याच्यात. आणि विशेष असं काही मटेरियल त्याला जास्त लागत नाही. तर फक्त असं बटाट्याची ना म्हणजे थोडेसे बटाटे जास्तच टाकायचे त्याला. जेवढा साबुदाणा असेल तेवढा बटाटा आपला झाला पाहिजे. आता हे बघा तेल तापलेले अलगद मी सोडलेले याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि ना तेल आहे ना आधी तापून झालं की कमी गॅस करायचं आणि मंद गॅसवर ठेवायचं, नाही तर मग हे ना तेलात सगळं विरघळून जायला बसलंय. आणि सोडताना खूप नाही सोडायचे. तुम्ही जर जास्त सोडायचा प्रयत्न केला ना याच्यामध्ये 4-4, 5-5 ते आपले खराब होऊन जाणार आहे. आणि सोडले ते स्टेप बाय स्टेप. आता 3 ते 4 याच्यात आरामशीर बसणार आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त काही बसणार नाही. तरी तुम्ही बघू शकता आता मी कसं मस्त आहे बघा. एक टाकला आहे आता परत अजून. म्हणजे ना थोडं तेलाचा अंदाज घ्यायचा आपण, तेल किती गरम आहे काय. आता एक एक टाकत गेल्यानंतर ना तेलाचा ताव कमी होतो याच्यामध्ये. बघा बरं कसे छान छान असे मस्त टाकले गेलेले आहे, असे मस्त तळत आहे आता भारी एकदम. तर माझ्या कोणत्या फॅमिलीच्या ताई बनवत असतील तर माझ्या ताई मला सांगणार आहे का, आम्ही पण असंच बनवतो. आणि याला आहे ना तुम्ही अशी घाई करायची नाही तळायला. एकदम कमी गॅसवर जसे होतील त्या पद्धतीने तळत चालायची. कारण तुम्ही फुल गॅस करणार ते खालून जळून वगैरे जातील, तर त्याच्यापेक्षा आहे ना हे बघा आता मी तिसरं कसं टाकलं आहे तुम्ही बघितलं आहे. आधी 2 टाकले, नंतर हळूहळू मग थोडंसं तिसरं टाकलेलं. एकदम घाई नाही करायची. तेलाचा ताव कमी जर झाला नाही विरघळून जायला बसलं त्याच्यामध्ये. आणि अलगद साईडला सरकून आता मला आहे ना अजून एक टाकायचे त्याच्यामध्ये. कारण स्टीलची कढई आपली भरपूर तापते. ही ॲल्युमिनियमच्या कढईपेक्षा आहे ना स्टीलची कढई जास्त तापून जाते. तरी तुम्ही बघताय असे मी 4 एक टाकले मस्त याच्यामध्ये. म्हणजे तेलाचा अंदाज घ्यायचा, त्या हिशोबाने टाकत चालायची. आणि तुम्हाला वाटलं बा आता बस होत आहे तर काही विरघळणार नाही, तर त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आता मला वाटतंय अजून एक याच्यात जर सोडलं तर होणार आहे कदाचित त्याच्यामध्ये. कारण माझं तेल आहे ना कढई पसरट आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हे बघा असे छान 5वं एक टाकलेलं आहे मी आता. आता एवढंच टाकणार आहे, आता नाही टाकायचे आपल्याला. कारण जर जास्त टाकले तर ते विरघळून जातील. थंडी खूप चाललेली तुम्ही बघू शकता. आता बाहेर या थंडीमध्ये ना असे गरम गरम आयटम आहे ना खायला खूप भारी लागतात आणि चविष्ट लागतात खूप. आणि तुम्ही ना याच्यासोबत चटणी, दही, तुम्हाला जे आवडीनुसार जे खायचं असेल त्याच्यानुसार आपण हे खाऊ शकतो. काही काहींना तसे पण आवडतात, तर तसे पण खायला काहीच अडचण नाही यायला. तर आता आहे ना मी असे हे बघा तुम्ही बघताय चाकूने अलगद हलवून बघते मी. असे छान झालेले आहे. हे चिपकायला पण बसले बघा, थोडं चिटकलेलं आहे. तर मी याला आहे ना साईडने हळू जसं सरकवून आणि मस्त पलटी मारते त्याची.
माझं ना छोटं शॉप आहे बाहेर. माझे ना कस्टमर करून मी हे कामं करते. तुम्हाला आवाज येत असेल माझ्या ह्याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा. तरी पण आहे ना चालले आपले एक एक दोन्ही कामं चालू आहे. तर बघा आता मस्त मी असं बनवते छान. तर काय वाटतंय तुम्हाला बघा बरं. असं मस्त माझी रेसिपी अगदी हलक्या हाताने मस्त मी आता नंतर मी चमचा घेणार आहे. आता 1-2 यालाच फक्त मी चाकू वापरलेला आहे. नंतर चमच्याने आपण मस्त साईडला अशी करायची मस्त गरम-गरम हलक्या हाताने आणि खूप असं मॅश करून याचे जर गोल बनवले ना, तर विरघळत नाही. पण टाकताना कढईत खूप टाकायचीच नाही आपल्याला. शक्यतो जेवढे कमी असे हे करता येईल तेवढे आपण कमी बसवायचे. पण अशी पसरट कढई असली ना माझ्या कढईसारखी, तर तुमचे असे छोटे-छोटे ना 5 एक बसू शकतात त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आकार बघताय खूप छोटे-छोटेच आहे माझे, काही खूप मोठे पण नाही, काहीच नाही आहे. आणि बघा आता चमचा घेतलेला आहे मी मस्त आणि तुम्ही बघू शकता खमंग असा साबुदाणा वडा आपला असा मस्त तयार आहे आता छान-छान. तर चला बरं कोणाकोणाला असे खमंग मस्त साबुदाणा वडा आवडतो. अशा थंडीच्या दिवसामध्ये कधीतरी नाश्त्याला म्हणा आणि 1 कप साबुदाण्यामध्ये खूप काही जवळ-जवळ 2 जणांचा नाश्ता आरामशीर होतो अगदी. 1 कप साबुदाणा जर तुम्ही टाकला ना, 3 बटाटे असे मिडियम साईजचे, तर खूप छान नाश्ता आपला तयार होतो याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही असा साबुदाणा वडा आपला कसा मस्त टेस्टी, छान, मस्त क्रिप्सी असा बनलेला एकदम बेस्ट. तर कोथिंबीर टाकल्यामुळे ना याची चव खूप वाढलेली. पण कदाचित कोणाला उपासाला कोथिंबीर आवडते, नाही आवडते आपल्या आवडीनुसार. आणि याचं मटेरियल काय लागणार आहे तुम्हाला शेंगदाणे, हिरवी मिरची, बटाटा, साबुदाणा हेच मटेरियल आपल्याला लागणार आहे. बाकी काही जास्त लागणार नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता आपण असं मस्त दही, मस्त आपले जेवढे आपण तयार केलेले होते तेवढे छान मस्त. हे बघा किती सुंदर तयार झालेली. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई मला सांगणार आहे कसे झाले, कसे नाही. बघा बरं तुम्ही पण करून पहा माझ्यासारखे. आणि चला बरं आता सगळ्यांनी मस्त छान आपला साबुदाणा गरम-गरम वडा खायला. चला आपण नवीन रेसिपीमध्ये आता असंच भेटत राहू. चला मग आता ही रेसिपी संपवून आपण नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटणार आहे. आणि सगळ्या ताईंना अशाच नवीन-नवीन व्हिडिओ मी आता दाखवत जाणार आहे. छान वेगवेगळ्या. तर चला आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.